श्री स्वामी समर्थ भाग 1 प्रकट दर्शन अक्कलकोट येथे एका दिवशी एक तेजस्वी योगी प्रकट झाले. त्यांच्या डोळ्यात विलक्ष तेज, वाणीमध्ये करुण आणि वागण्यात अलौकिक शांत होती. लोकांच्या त्यांच्या स्वामी समर्थ म्हणून ओळखू लागले. भाग 2 अलौकिक सामर्थ्य. स्वामी समर्थांचे अनेक भक्तांचे दुःख दूर केले, आजारी लोकांना स्पर्शाने बरे केले, संकटातून रक्षण करणे अशी चमत्कारिक कृत्ये त्यांनी केली. भाग 3 दीन दुबळ्या आधार गरीब अनाथ दुःखी लोकांना त्यांनी आधार दिला. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी त्याचा आश्वासन संदेश होता. भाग 4 भक्ताची परीक्षा. कधी कधी स्वामी भक्ताची श्रद्धा तपासतो. कठीण प्रसंगातही ते जे स्थिर राहिले त्यांना त्यांनी भरभरून कृपा दिली. भाग 5 ज्ञान उपदेश. स्वामी समर्थांचे साधेपणाचे अध्यात्म शिकवले. नामस्मरण, सत्संग आणि सदाचार यावर त्यांनी भर दिला. भाग 6 अहंकाराचा नाश. अहंकारी लोकांना त्यांनी त्यांच्या वागणुकीचे जीवन करून दिले. नम्रतेचा खरे सार्थक आहे हे त्यांची शिकवलेले. भाग 7 प्राणीमात्रावर दया. स्वामींना प्राणीमात्रावर अपार प्रेम के होते. गायी, कुत्री, पक्षी यांच्यावर ती समान दृष्टीने पाहतात. भाग 8 अक्कलकोटचे वैभव. अक्कलकोट येथे हे त्यांच्या वास्तव्यामुळे पवित्र स्थान झाले. दूरदूरून भक्त दर्शनासाठी येऊ लागले. भाग 9 संकट मोचक. एका भक्तावर मोठे संकट आले असता स्वामींनी त्यांना वाचवले. श्रद्धा व विश्वासाने सर्व संकटे दूर होतात हा संदेश त्यांनी दिला. भाग 10 कर्म व भक्ती.